सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विम्या संदर्भात आज एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहोत. तर आता पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 50,000 रुपयाची रक्कम खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहण्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आज थेट खात्यामध्ये पैसे 11 वाजल्यापासून सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 50,000ची रक्कम फक्त याच जिल्ह्यांमध्ये व या शेतकऱ्यांना ते मिळणार आहे. तर आता 50,000 रुपये जे की लाईव्ह खात्यामध्ये जमावण्यास सुरुवात. तर यामध्ये कोणत्या जिल्ह्यात पेमेंट सुरू झालेलं आहे, कोणते जिल्हे अधिक पेमेंट आहे, कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होईल, यादी कशा पद्धतीनं तपासायची आहे. त्यानंतर सरकारची मोठी घोषणा व सरकारची एक मोठी अपडेट घेऊन आलेलो. तर आता पीक विमा नुकसान भरपाई यामध्ये 10 ते 50,000 किती मिळणार आहे, यामध्ये तुम्हाला भरपाई 10 ते 50,000 रुपये भरपाई जे की तुमच्या खात्यामध्ये DBTच्या माध्यमातून इथं जमा करण्यात येणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर आता यामध्ये भरपाईची जी काही रक्कम आहे हे सर्व शेतकरी बांधवांना गेल्या 8 दिवसांपासून पेमेंट प्रोसेस सुरू होती. तर आज लाईव्ह ट्रान्सफर सुरू झालेली आहे. तर आता शेतकऱ्यांना SMS देखील इथं येत आहे. चेक करा की तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं आले की नाही तपासून घ्या. यामध्ये आता सध्यामध्ये जे की पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे. सध्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये पेमेंट इथं वाटपास सुरू झालेलं आहे. यामध्ये जे की तुम्हाला मिळत आहे 50,000 रुपये. किती मिळत आहे? 50,000 रुपये. तर काही जिल्ह्यांमध्ये 17,000 रुपये याप्रमाणे हेक्टरप्रमाणे इथं मिळत आहे. तर आता यामध्ये अमरावती आहे, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर. तर आता या जिल्ह्यांमध्ये आजपासून पैसे जे की थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये यामध्ये अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद. तर या जिल्ह्यांमध्ये 50,000 रुपये याप्रमाणे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आजपासून जमवण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता बरेच शेतकऱ्यांचे पैसे का अडकतात आणि पेंडिंग जिल्हे कोणते आहेत ते सुद्धा आपण इथं पाहणार आहे. बरेच जणांचे पैसे का अडकतात, जर पैसे येत नसतील तर तुम्हाला काय कारण असेल, त्यामध्ये तुमचं आधार लिंक नसेल. काय नसेल? सर्वप्रथम यामध्ये आधार लिंक नसेल, तुमचं लिंक नसेल तर ते तुम्ही चेक करून घ्या. दुसरं म्हणजे यामध्ये महत्त्वाचा जो काही पॉईंट आहे ते म्हणजे DBT नाही, काय नाही आहे, DBT जे काही ॲक्टिव्ह नाही आहे किंवा लिंक नाही आहे ते तुम्हाला लिंक करून घ्यायची आहे. त्यानंतर इथे आपलं खातं जे की यामध्ये खातं इनॲक्टिव्ह असते. काय असते? इनॲक्टिव्ह असेल किंवा चुकीचा मोबाईल नंबर, काय आहे? मोबाईल नंबर जे काही आपला चुकीचा दिलेला असेल तर ते तुम्हाला इथं मिळत नाही. त्यानंतर यामध्ये नाव मिसमॅच, त्यामध्ये तुमच्या जे काही 7/12 असेल, 7/12मध्ये चुकीचं नाव असेल. बरेच जणांच्या 7/12मध्ये चुकीचं नाव असते. आधारवर नाव त्यांचं वेगळंच असते. त्यानंतर त्यांचं जे काही 7/12वर वेगळं राहते, आधार कार्डवर वेगळं राहते. अकाउंट जे काही तुमचं बँकेचं अकाउंट आहे त्यावरती सुद्धा तुमचं नाव वेगळं राहते. तर तुम्ही ते सुद्धा इथून चेक करून घ्या. त्यानंतर तुमचं क्रॉप इन्शुरन्स म्हणजे तुमची तक्रार केलेली आहे का ते तुम्हाला इथून चेक करून घ्यायचं आहे. पीक पाणी झालेली आहे का, तुम्ही तुमचा क्लेम केलेला आहे का, हे तुम्ही सर्व गोष्टी इथून चेक करून घ्या की तुमच्या इथं झाले की नाही. हे जर तुम्ही सर्व गोष्टी जर इथं केलेल्या असेल तर तुम्हाला पीक विमा इथं देण्यात येणार आहे व पीक विमा तुमच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा केले जातील. तर आता यामध्ये जे काही पॉईंट इथं आहे, पीक विमा पैसे कोणाला इथं मिळणार आहे. पीक विमा नुकसान भरपाई शेतकऱ्यांना इथं दिली जाते. तर आता यामध्ये जी काही भरपाईची रक्कम आहे यामध्ये खरीप, रब्बी 2024 आणि 25. तर यामध्ये ज्या जिल्ह्यातील पंचनामे इथं भरलेले झालेले आहे, तर जे की इथं जे शेतकऱ्यांनी पीक विमा प्रीमियम भरलेला आहे म्हणजे पीक विमा काढलेला आहे तर अशा शेतकऱ्यांना, त्यानंतर ज्यांचे पंचनाम्याच्या यादीमध्ये काय आहे, यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही ते चेक करून घ्या. कशाच्या? पंचनाम्याच्या. त्यानंतर कृषी विभागाकडून मंजूर यादीमध्ये नाव असणे आवश्यक आहे. आधार, त्यानंतर DBT लिंक असणे आवश्यक आहे. काय असणे आवश्यक आहे? आधार आणि DBT लिंक असणे आवश्यक आहे. तरच तुम्हाला पीक विमा इथं देण्यात येतो. तर आता नुकसान कशामुळे धरले जाते, तर कशामुळे भरपाई तुम्हाला इथे मिळते. त्यामध्ये अतिवृष्टी असेल, पूर असेल, त्यानंतर पावसाचा ताण असेल म्हणजे जास्ती पाऊस झालेला असेल किंवा पाण्याची टंचाई म्हणजे पाऊसच आलेला नसेल, गारपीट, ढगफुटी, कीड व रोग व वादळामुळे जी की पिकाची त्यामध्ये
सोयाबीन असेल, मूग असेल, तूर असेल, उडीद असेल, गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, कापूस असेल, तर अशा पिकांची भरपाई तुम्हाला 10 ते 50,000 रुपये हे थेट तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात, जे की आता पेंडिंग जिल्हेसुद्धा आपण इथं पाहणार आहे. तर आता यामध्ये खालीलप्रमाणे जे काही पेंडिंग जिल्हे आहे ते आपण इथं जाणून घेऊया. यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सोलापूर, अहमदनगर. तर येत्या 8 दिवसांमध्ये कधी होणार आहे? येत्या 8 दिवसात जे काही पैसे आहे ते इथं खात्यामध्ये जमा होतील. जे की सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सोलापूर, अहमदनगर, तर या जिल्ह्यांमध्ये येत्या 8 दिवसात इथं पैसे जमा होतील. तर आता यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आमचं यादीमध्ये नाव नसेल तर काय करायचं आहे? तर हे आता आपण इथं पाहणार आहे. जर तुमचं यादीमध्ये नाव नसेल तर तुम्ही कृषी कार्यालयात अर्ज सादर करायचा आहे. तलाठी किंवा तुमच्या अधिकाऱ्याला इथं भेटायचं आहे. त्यानंतर तुम्ही पोर्टलवर कशावर? पीक विमा याची तक्रार करणे आवश्यक आहे. तुम्ही जर तक्रार केली तरच तुम्हाला इथे मिळेल. टोल फ्री क्रमांक आहे यामध्ये 14447. तर हा हेल्पलाईन नंबर आहे पीक विम्याचा. त्यानंतर तुम्ही ज्यांचे कोणाचे डॉक्युमेंट्स इथं रिअपलोडिंगला आलेले आहे. काय आलेले आहे? रिअपलोडला आलेले आहे. बरेच जणांचे चुकीच्या पद्धतीने डॉक्युमेंट्स अपलोड करतात, तर त्यांनी पुन्हा CSCवरून फॉर्म भरलेला असेल तर तिथून डॉक्युमेंट्स पुन्हा अपलोड करून घ्यायचे आहे. क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या खात्यामध्ये पैसे आले की नाही. ई-पीक पाहणी लिस्टमध्ये तुमचं नाव आहे की नाही चेक करा. पीक विम्याची तुम्ही कंप्लेंट केली का हे तुम्ही लक्षात करून घ्या. तर आता पीक विमा जर तक्रार केलेली नसेल तर तुम्ही तक्रार करून घ्या. 15 दिवसाच्या तुम्हाला समजून जाईल की तुमचा पीक विमा अप्रूव्हल आहे की इथं रिजेक्ट झालेला आहे. ते तुम्हाला इथं कळवण्यात येईल. तर आता भरपाईची जी काही रक्कम आहे, काही जिल्ह्यांमध्ये 100% नुकसान भरपाई इथं घोषित केलेली आहे. 65% जास्तीचं क्षेत्र पाण्यात गेलेलं असेल किंवा एक्सेस रेनफॉल्स जे काही 14 दिवसपेक्षा जास्ती असेल, म्हणजे ढगफुटी असेल, जास्ती पाऊस झालेला असेल, जे की एक्सेस रेनफॉल्स इथं झालेला होता. त्यानंतर जे काही कोरडवाहू असेल, 21 दिवसापेक्षा त्या जिल्ह्यांमध्ये पाऊसच आलेला नसेल, पिकाची वाढ थांबलेली असेल, तर अशा पोटी जे काही या जिल्ह्यांमध्ये भरपाई इथं 100% म्हणजे 80 ते 90% इथे देण्यात येते. त्यानंतर तुमचा दावा जर रिजेक्ट झालेला असेल तर तुम्ही पुन्हा दावा करायचा आहे. तर तुम्ही तुमच्या तलाठी अधिकाऱ्याला किंवा ग्रामसेवकाला भेटायचं आहे व तुम्ही तुमचा पुन्हा दावा इथं करायचा आहे. तर तुम्हाला लगेच जे काही भरपाईबद्दल तुम्हाला अपडेट मिळून जाईल. तरी पीक विमा येत्या 8 दिवसांमध्ये व आजपासून जे काही खात्यामध्ये मोजक्या ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी केलेली आहे, क्रॉप इन्शुरन्स तक्रार केलेली आहे, त्यानंतर ज्यांचं सर्व्हेमध्ये नाव आहे, ई-पीक पाहणीमध्ये नाव आहे, तर अशांच्याच खात्यामध्ये पैसे इथं 50,000 रुपयाप्रमाणे मिळत आहे.